ग्रामसडक योजनेअंतर्गत वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या रस्त्यांच्या उद्घाटनानंतर देखील रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही। यावेळी डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। 2 दिवसात रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। डहाणू तालुक्यातील वाकी, डोंगरीपाडा ते ब्राह्मणपाडा या 3.795 किलोमीटर रस्त्याच्या कामाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे। यासाठी 2,57 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून नोव्हेंबर 2023 मध्ये कार्यादेश देण्यात आला। रस्त्याचे काम 18 महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असताना 13 महिने उलटून देखील अद्याप कामाला सुरुवात झाली नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। याविषयी आमदार विनोद निकोले यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांना तातडीने बोलावून घेत 2 दिवसात काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत। यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यात रस्ते उपलब्ध करून देण्याचे धोरण यशस्वी करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवण्यात येते। मात्र ग्रामीण भागात प्रशासकीय अधिकारी ठेकेदारांच्या उदासीन धोरणामुळे कामे रखडत असल्याचा आरोप आमदार विनोद निकोले यांनी केला आहे। तसेच शासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनानुसार लवकरात लवकर काम सुरू झाले नाही तर नागरिकांच्या सहकार्याने बांधकाम विभागाच्या कार्यालयाला घेराव घालून आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा निकोले यांनी दिला आहे। आता गुरुवार हा शेवटचा तुम्हाला अल्टिमेट हा नाही म्हणजे मतदारसंघात तुमचं काम बंद करून टाकेल कुठेच नाही। हा ठीक आहे, म्हणजे गुरुवारी आता आम्ही तुम्हाला फोन नाही करणार, काही करणार नाही। आमचे ग्रामस्थ गुरुवारी पण इथे एकत्र होतील आणि तुमच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे इथून। दरम्यान यावत प्रशासनाने निधी अभावी कामात काही अडचणी निर्माण झाल्याचे सांगत ठेकेदारांना तात्काळ कामाला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। तर कामाची निविदा निघाली होती, मात्र निधी अभावी कामात काही अडचणी निर्माण होत आहेत। ठेकेदारांना गुरुवारपासून कामाला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या आहेत असे प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्या श्रद्धा शेळके म्हणाल्या। तर ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यात रस्ते उपलब्ध करून देण्याचे धोरण यशस्वी करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवण्यात येते। मात्र ग्रामीण भागात अधिकारी आणि ठेकेदारांच्या उदासीन धोरणांमुळे कामे रखडतात असे डहाणूचे आमदार विनोद निकोले म्हणाले। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, डहाणू।